सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यातली पावसाची स्थिती काय बघायचं, राजकीय घडामोडी बघायच्या आहेत. मात्र सुरुवातीला बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आणि आनंदाची बातमी. बघूयात आपण ही बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे. लाडक्या बहिणींना पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आजपासून त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे असंही अजित पवारांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती. आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत. उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे. तर आता रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी कामाची बातमी. रेल्वे प्रवाशांचा आरक्षण चार्ट हा प्रवासाच्या आधी 8 तासापूर्वी जाहीर केला जाणार आहे. तो आधी प्रवासाच्या 4 तास आधी जाहीर केला जायचा. रेल्वेच्या या नव्या नियमामुळे वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांना त्याची माहिती आधीच मिळणार आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग निवडण्यासाठीही पुरेसा वेळ मिळेल. तात्काळ तिकीट बुकिंगमध्येही मोठा बदल करण्यात आलेला आहे. काय काय नेमके बदल केलेले आहेत बघा. ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी रिझर्वेशन चार्ट तयार होईल. वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळेल. वेटिंग लिस्टवरील बदलांचा अंदाज आधीच मिळणार आहे. तात्काळ तिकीट केवळ आधार लिंक युजर्सनाच बुक करता येणार आहे. तात्काळ तिकीट आधार लिंक असलेल्या IRCTC खात्यावरच बुक करता येईल. तर UPI पेमेंटपासून ते रेल्वेच्या तात्काळ तिकिटापर्यंत काही महत्त्वाचे नियम उद्यापासून बदलले जातात. यामध्ये UPI पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, GST रिटर्न आणि HDFC बँक क्रेडिट कार्ड यासारख्या बाबींचा यात समावेश आहे. या बदललेल्या नियमांचा परिणाम सर्वसामान्यांपासून ते व्यवसायापर्यंत प्रत्येकावरच होणार आहे. नवीन पॅन कार्डसाठी तुम्हाला आधार अनिवार्य असेल. काय बदल उद्यापासून होत आहेत बघा. UPI चार्ज बँकसाठी नवीन नियम लागू केलेत. तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये OTP आणि आधार आवश्यक आहे. 3 वर्षानंतर मागील तारखेचा GST रिटर्न दाखल करता येणार नाही. तर HDFC क्रेडिट कार्ड धारकांना 10,000साठी 1% अतिरिक्त शुल्क लागू होणार आहे. आता बातमी पावसासंदर्भातली. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील 3 ते 5 दिवस मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. विदर्भात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. राज्यात पावसाचा कुठे कोणता अलर्ट दिलाय बघा. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट दिलाय. रायगड, जळगाव, अहिल्यानगर, पुण्याला येलो अलर्ट दिलाय. संभाजीनगर, जालना, परभणी, वाशिम, यवतमाळ येलो अलर्ट. बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, बुलढाणा, अमरावतीला येलो अलर्ट दिलाय. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, नागपूर आणि वर्ध्यालाही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर इकडे कोकणात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय. त्यामुळे बळीराजा सध्या भात लावणीच्या कामात व्यस्त झालाय. कोकणात अनेक ठिकाणी नांगरडीसाठी आजही बैलजोडीचा वापर केला जातोय. भालरी घात बळीराजा भात लावणी करतोय. भालरी हे कोकणातील शेतकऱ्यांचं पारंपरिक गाणं आहे. त्यांचे प्रतिनिधी अमोल कले यांनी. हा प्रत्येक गोष्टीत आपला आनंद शोधत असतो. सध्या शेतीची कामं सुरू आहेत आणि बळीराजा हा सध्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे. आपण पाहताय की सध्या ही लावणीची कामं जी आहेत ती सुरू आहेत. लावणी म्हणजेच जी भाताची रोपं असतात ती ही लावली जातात. पूर्णपणे चिखल करून
नांगरणी करून ही रोपं या ठिकाणी लावली जातात। या ठिकाणी भलरी हे पारंपरिक जे गीत आहे जे शेतकऱ्याचं ते भलरी गीत या ठिकाणी गायलं जातं आहे। आणि या ठिकाणी आपण नांगरणी जर पाहिले तर बळीराजा जे बैलजोडी जी आहे ती देखील या ठिकाणी शेतामध्ये नांगरणी करताना पाहायला मिळते। आज शेतीमध्ये आधुनिकीकरण झालं असलं तरी अनेक ठिकाणी बैलजोडी देखील शेतामध्ये जे ती फिरवली जाते। बैलाच्या जोडीतून ही नांगरणी केली जाते आणि ही चिखलणी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तो एक वेगळा जोश आणि वेगळा आनंद या ज्या भलरी गीतातून शेतकऱ्यांना मिळतोय। अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी। यानंतर पुढची बातमी अधिवेशनाबाबतची। पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। हिंदी सक्तीबद्दल एक पाऊल मागे आलेल्या सरकारला विरोधक विविध मुद्दे घेऊन घेणार आहेत। निवडणुकांपूर्वी सरकारनं केलेल्या घोषणा घेऊन विरोधक आक्रमक होणार आहेत। शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आणि निकष सोबतच अशा अनेक योजनांना घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला घेऊन आंदोलनाची हाक दिली असतानाच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्नही गाजू शकतो। तर राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जातोय। हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। सरकारनं त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केलेत। तसंच डॉक्टर नरेंद्र जाधव समितीची स्थापना केली। या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। या ठिकाणी तयार केली जाईल। त्यात काही सदस्य अजून असतील, त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील। समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल। आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर हे दोन्ही GR सरकारनं रद्द केल्यानंतर इकडे गुणरत्न सदावर्तींच्या घराखाली मनसैनिकांनी जल्लोष केला। हिंदी सक्तीविरोधात ठाकरेंचा मोर्चा अन्यायकारी आहे। न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना मोर्चा काढता येणार नाही। त्यांचा मोर्चा बेकायदेशीर आहे असं सदावर्तींनी म्हटलं होतं। त्यानंतर मनसैनिकांनी अशा पद्धतीनं जल्लोष केला। तर उद्धव ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा ताफा थांबला होता। उद्धव ठाकरेंचा ताफा शिवतीर्थासमोर जाताना वाट करून देण्यात आली। उद्धव ठाकरेंचा ताफा शिवतीर्थासमोरून गेला। ताफा जात असताना राज ठाकरेंचा ताफा समोर आला। दोघांचाही ताफा समोरासमोर थांबला। राज ठाकरेंनी ताफा थांबवून उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला जागा करून दिली। मागला येत नाही ते काय गणित कळत नाही। तुझं घे तू एकत्र। तर हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर 5 जुलैला होणारा मनसे आणि ठाकरे गटाच्या मोर्चाबाबत प्रश्न उपस्थित झाला होता। याबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय। 5 तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला म्हणून त्यांनी तो GR रद्द केलाय। आता 5 तारखेला विजयी मोर्चा किंवा सभा घेणार आहोत, पण एकत्र जल्लोष करणार हे नक्की असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ठीक आहे, 5 तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो, पण 5 तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा, आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू। तर हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर आता मनसेची बैठक आज होती। सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली। GR रद्द झाल्यानंतर संजय राऊतांनी 5 तारखेचा मोर्चा रद्द केल्याची माहिती दिली। उद्धव ठाकरेंनी 5 तारखेला विजयी सभेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडलाय। या विजयी सभेत मनसे सामील होणार का याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे।
यानंतर बातमी शिंदे सेनेतून. शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबाबत खळबळजनक वक्तव्य केले. राणेंनी मारामाऱ्या मर्डर केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केलाय. राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत, अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले असं भरत गोगावले यांनी म्हटलंय. तर नारायण राणेंवर केलेल्या आरोपांना मंत्री नितेश राणेंनी उत्तर दिलंय. नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं. अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालेलं. हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही. हिरीला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जुळवून चालायचं. पण त्यांच्या पण काही मंडळींनी थोडं आम्हाला पण जुळून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला आहे, बाकी काय नाही. आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही, कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही. कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल. आज संध्याकाळी चहा पाण्याच्या निमित्ताने माझ्या खांद्याला खांदे लावून उभे असतील तर थोडी चहा त्यांना माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडा भर टाकतो. तर भरत गोगावलेंनी नितेश राणेंची माफी मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कॅबिनेट बैठकीमध्ये नितेश राणेंनी गोगावलेंना सुनावलंय. नारायण राणेंबाबत गोगावलेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नितेश राणेंनी त्यांना सुनावलं आणि अखेर भरत गोगावलेंनी माफी मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. यानंतर बातम्या बघूयात झटपट 100. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होती. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाईल. मुंबईला शिवसेनेकडून नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे. सोबतच सचिव आणि उपनेतेपदी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होती. या बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते दिल्लीत दाखल झालेत. बैठकीत आगामी महापालिका निवडणुका, संघटनात्मक बदल या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. रायगडमध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपवर पिकांची नोंदणी असेल तर पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. शिवाय फार्मर आयडी देखील बंधनकारक आहे. कोकणात यंदाच्या खरीप हंगामात भात आणि नाचणी पिकाला विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन केलंय. नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे तळोदा शहरात दुमजली घराची भिंत कोसळली. यात एका कारचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाही. मध्य प्रदेशात एका निवासी शाळेत पाणी साचलं होतं. त्यामुळे शाळेतली 162 मुलं पुराच्या पाण्यात अडकली होती. या मुलांना रात्रभर शाळेच्या छतावर आश्रय घ्यावा लागला. याबाबत माहिती मिळताच प्रशासनानं बचाव कार्य राबवलं. गुजरा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. पांडुरंगाचं दर्शन घेण्याची आस मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना देखील लागली. वारीला जाण्यासाठी मुंबई डबेवाला कामगारांनी 1 दिवसाची रजा जाहीर केली. यामुळे 7 जुलैला डबे सेवा बंद असणार आहे अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशननं दिली. भुसावळ मार्गे धावणाऱ्या 2 महत्त्वाच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलाय. गोरखपूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे मध्य रेल्वेतर्फे गोरखपूरकडे जाणाऱ्या 2 गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल केलाय. रेल्वेनं दिलेली आपत्कालीन सुविधा आता गैरवापराचं हत्यार बनली आहे. केवळ 19 दिवसात मध्य रेल्वे मार्गावर 666 अलार्म चेन पुलिंगच्या घटनांमुळे 150 मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना लेटमार्क बसलाय. यंदा चेन पुलिंगच्या घटनांमध्ये 53% वाढ झाली आहे. रेल्वे प्रशासनानं थेट कारवाईचा बडगा उगारलाय. नवी दुचाकी खरेदी करताना यापुढे ग्राहकांना 2 हेल्मेटही खरेदी करावे लागणार आहेत. केंद्र सरकारने या संदर्भात नवीन नियम आणलाय. हे हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर राहणार आहे.
श्रावण महिन्यापासून भीमाशंकरमध्ये ऑनलाईन नाव नोंदणी करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिर्डीप्रमाणे 15 ते 20 मिनिटात भाविकांना दर्शन घेता येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली आहे. ऑनलाईन दर्शन, पार्किंग आणि भाविकांच्या सुविधेसाठी 288 कोटींचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतून विमान उड्डाणाचा मुहूर्त सप्टेंबर महिन्यातला काढला जाईल अशी माहिती समोर येते. 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नवी मुंबईतून विमान उड्डाणाला सुरुवात केली जाईल अशी शक्यता आहे. नवी मुंबईत स्पोर्ट्स सिटी उभारणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यासाठी परदेशी विद्यापीठांना जागा उपलब्ध करून देत आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं देखील अजित पवार म्हणाले. ते बारामतीमध्ये बोलत होते. मायक्रोसॉफ्ट कंपनी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठी कर्मचारी कपात करणार आहे. यावेळी कर्मचारी कपात ही आयबॉक्स विभाग आणि ग्लोबल सेल्स टीम्समधून केली जाणार आहे. यात हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. गेल्या 18 महिन्यात आयबॉक्समध्ये करण्यात येणारी ही चौथी कर्मचारी कपात आहे. कॅनडातील एका भारतीय महिलेनं नोकरीचं सत्य एका व्हिडिओतून जगासमोर आणलंय. या व्हिडिओमध्ये एका साध्या इंटर्नशिपच्या 5 ते 6 पदांसाठी शेकडो उमेदवार रांगेत थांबलेले दिसत आहेत. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नाईचाकूर इथे जैन मंदिरामध्ये चोरी झाली आहे. मंदिरात बांधलेली पितळी घंटी आणि नंदीश्वर देवाची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरली आहे. या प्रकरणी उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. अंबरनाथमध्ये इस्कॉन संस्थेनं जगन्नाथ रथयात्रा काढली. या रथयात्रेला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती. अंबरनाथच्या पाठारे पार्क परिसरामध्ये इस्कॉन संस्थेचं राधा मदन मोहन मंदिर आहे. या मंदिराच्या वतीनं जगन्नाथ रथयात्रा उत्सव साजरा करण्यात आला. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल तर तुमच्या खिशावर भार वाढणार आहे. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना महावितरणनं झटका दिलाय. 1 जुलैपासून चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रति युनिट मागे 50 पैशांहून अधिकची वाढ करण्यात येणार आहे. महावितरणनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश जारी केलेत. विजेवरील वाहनांना पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात पुढील 5 वर्ष वाढ होत राहणार आहे. यंदा पुन्हा बातम्या झटपट 100. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे नेते प्रकाश महाजनांनी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा गोडवा कायम राहावा अशी साथ घातली. हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरे सेना मोर्चात एकत्र दिसणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही सेना सज्ज झाल्या आहेत. नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली. जूनपासून नवा दर लागू होणार आहे अशी माहिती नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुक्ते यांनी दिली आहे. महागाईचा वाढता भार आणि प्रवासातील जोखीम लक्षात घेता जून 2025 पासून डब्याच्या दरात 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गिरणी कामगारांचा येत्या 9 जुलैला मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला महाविकास आघाडीनं पाठिंबा द्यावा अशी मागणी गिरणी कामगारांनी केली आहे. गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची त्यासाठी भेट घेतली.